आता बऱ्याच लोकांना बघा डोकेदुखीचा त्रास असतोय, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं आणि अर्धा ग्लास पाणी प्यायचं अर्ध्या मिनिटांनी. ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. अर्धशिशीचा त्रास आहे, कच्चा पेरू उघडायचा, त्याचा लेप लावायचा, 10 मिनिटात डोकेदुखी थांबून जाते. सायनस आहे, सर्दी साचून राहिली, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, त्याचं काय करायचं, लिक्विड टाईप करायचं, नाकात सोडायचं आणि एकदम असं जोरात ओढायचं. ओढलं की आतून जी सर्दी बाहेर यायला लागते ती सर्दी सगळी शिंकरून टाकायची. सर्दी खोकला झाल्यानंतर किमान 3 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका. 3 दिवसामध्ये जेवढं येतंय तेवढं काढून टाका बघा ऑटोमॅटिक. आणि 3 दिवसानंतर गुळसुंठचं करा, त्या दिवशी सर्दी गायब. खोकला झाला असेल, बलगम येतील तेवढं काढून टाका, जितकं होईल तेवढं. म्हणजे हृदयावरचा लोड असू दे, श्वसन संस्थेवरचा लोड असू दे, कमी होते. दम लागायचा कमी होऊन जातोय. 8 दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं. 8व्या दिवशी तुम्ही काय करायचं, मिठाचं पाणी करायचं 1-2 ग्लास आणि ते कोमट पाणी प्यायचं. त्याच्याबरोबर उलटी होते, ज्या मिनिटाला उलटी होईल तिथनं पुढे खोकला बंद. करून बघा, खूप सोप्या गोष्टी आहेत या, खूप सोप्या गोष्टी, काही खर्च नाहीये याला. आता बऱ्याच लोकांना सांगेल, शरीर मजबूत ठेवायचं असेल तर दात मजबूत ठेवा. दात मजबूत ठेवण्यासाठी सगळ्यात साधा सोपा इलाज तुम्हाला सांगतो, निरगुडी आणि लवंग. निरगुडी माहिती आहे ना, इथं काय म्हणता तुम्ही, निरगुडी, निगडी, लिगडी काय म्हणता, निरगुडी. निरगुडीची 5-6 पानं घ्यायची, एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची, त्याच्यात 2-3 लवंगा टाकायच्या. हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, ह्यानं चूळ भरायचं. 15 दिवसातून, महिन्यातून फक्त एकदा करा. ज्यांना त्रास आहे त्यांनी 15 दिवसातून एकदा, ज्यांना त्रास नाही त्यांनी महिन्यातून एकदा करा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत, हिरड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. करून बघा. अगदीच ज्यांना आता हार्ड अँड फास्ट लगेच दात किडलेत, हे हालायला लागल्यात, दुखायला लागल्यात, तर त्यांनी काय करायचं माहितीये का, बाबळीची साल घ्यायची, तांब्याभर पाण्यात टाकायची, हे पाणी कडक उकळवायचं, ते साल काढून टाकायची, ती तुरटीचे फेरे मारायचे त्या पाण्यावरती आणि त्यानं चूळ भरायची. आजच्याच दात घट्ट होऊन जातात. करून बघा, फक्त 7 दिवस करा. परत वर्षभरात दात हल्ले तर मी तुम्हाला फ्री ट्रीटमेंट करून देईन. चॅलेंज के साथ करून बघा. अहो साधे सोपे, किती खर्च आहे सांगा बरं याला, 5-10 रुपये. बाबळी साल फुकट आहे, पाणी फुकट आहे, बरोबर आहे का नाही, तुरटी तेवढंच आहे. तर करून बघा, साध्या साध्या गोष्टी आहेत त्या करायच्या. आता बऱ्याच महिला थायरॉइडच्या आजारानं परेशान आहेत. थायरॉइड 30-35 वर्षापूर्वी कुठे होता हो थायरॉइड, 30-35 वर्षापूर्वी कुठे होता. अहो काय सांगायचं, शेतात दिवसभर बायका राबायच्या, दिवसभर. थायरॉइड नव्हता तेव्हा तिच्या मणक्याची गादी सरकली नाही, तेव्हा तिच्या मणक्यात गॅप पडला नाही, कचाचा पिंड आणायची वैरणीची, तेव्हा काय झालं नाही. आणि आता ही सोप्या बसती, हिच्या मणक्यात गॅप पडला, स्कूटीवरनं जाती, चकती सरकली. खरंच की लय अवघड झालंय. काय झालं, स्कूटीवरनं जाती आणि हिची चकती सरकली. दवाखान्यात ऑपरेशन केल्याशिवाय हिला बरंच पडत नाही. पाया पडतो तुमच्या अक्षरशः. जरासं शरीराला ना कष्ट द्या. सगळ्यांना सांगतो, शरीर जितकं तुम्ही त्याला कष्ट द्याल, व्यायामाला शॉर्टकट ठेवू नका, थोडा तरी व्यायाम करा. मी सगळ्यांना सांगतो ना, मला बरीच लोक विचारतात, अहो केस ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहे तो. अहो आईने मारून तेल लावून केलेलं आहे म्हणून अजून शिल्लक राहिलंय. आजोबा सकाळी 5:30-5:30ला, कधी 4:30ला पेकटात लात घालायचं, कॉक्कन आवाज यायचा आणि लगेच सांगायचं व्यायाम कर साल्या, म्हणायचं व्यायाम कर. ते आर्मीत होतं, शिवीशिवाय बोलतच नव्हतं, साला गेटअप करायचं, उठवायचं आजोबा आमचं आणि आम्हाला व्यायाम कर लावायचं. ती आजही सवय आहे. म्हणून 58ला सुद्धा बरीच लोक मला म्हणतात, आज व्यायाम करता वाटतं, आता ह्याच्यावर दिसत नाही का व्यायाम करतोय. व्यायाम करा. बघा, खाण्यात सगळं तुम्ही खाऊ शकताय. थोडं खाल्लं तर खूप वर्ष खायला मिळतंय आपल्याला, पण एकदम खाल्लं ना, जास्त खाल्लं ना, खूप कमी मध्ये खायला मिळते. थोडा व्यायाम करा, शरीर कायम निरोगी राहते. पण रोग झाल्यानंतर व्यायाम केलात ना, तर तेव्हा मात्र शरीर तुम्हाला सपोर्ट करत नाही. जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्ही केला नाही म्हणते, आता आजार झाल्यावर करायला लागलाय. तर असो, साध्या साध्या गोष्टी आहेत, करत चला. थायरॉइड साठी तुम्हाला साधा इलाज सांगतो. नारळाच्या मुळ्या घ्यायच्या 3-4 एवढ्या, आपल्या बोटाच्या 2 पेरा इतक्या,
त्या कडक पाण्यात काय करायचं, पाण्यात टाकायचं आणि उकळवायचं. हे पाणी कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, कोमट असताना गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं, गडगड 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 करायचं, थुंकून टाकायचं. 2 महिने करायचं. 2 महिन्यामध्ये थायरॉइड गायब. करून तरी बघा, करून बघा. बऱ्याच लोकांना हृदयविकार वाटतोय, बऱ्याच लोकांना वाटते मला अटॅक येतो काय काय. हे कोविड नंतर अटॅकचं प्रकरण लय वाढलेले आहेत. आत्ता होतं आणि आत्ता नव्हतं अशी बरीच माणसं मेलेली आहेत. तर तुम्हाला सांगतो, घाबरायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे छातीत दुखायला लागलं तर बऱ्याच लोकांना पित्तानं दुखत असते आणि ह्याला वाटते आता आलंय, माझं जवळ आलंय. ही भीत आहे आणि मग भिवून काय म्हणते, बहुतेक करते, ते 100% भिवून मरते. 100% दुखायला लागलं ना, पहिलं बघायचं पित्तामुळे दुखत असेल. रात्री काय खाल्लं याचा विचार करायचा. तुळशीची 5-6 पानं घ्यायची, पुदिना अर्क घ्यायचा, काचेसारखा असतोय बघा, काय म्हणता तुम्ही त्याला, पुदिना अर्क, आसमान तारा वगैरे काय काय म्हणता तुम्ही. ते पुदिना असतोय बघा, ते काचेसारखा असतोय, ते थोडंच टाकतात नाही का, एवढंच एकदम थंड थंड असतंय ते पुदिनाच ना. तुळशीची 5-6 पानं घ्यायची, त्याच्यात जरासा पुदिना घालायचं, खायचं, 1 मिनिटात ओके होते. ऑक्सिजनची लेवल वाढते, लगेच ओके होते. आपण छातीतलं दुखायचं लगेच थांबून जात. करून तर बघा. घाबरलं की तुम्ही मेलात म्हणून समजा. ज्यांना कोणाला वाटतंय की आपलं हृदय चांगलं राहावं, त्यांनी रोज 1 लसूण पाकळी खायची. मग ती भाजून खावा, तळून खावा, नाहीतर मग तुम्ही गिळून खावा, चावून खावा, कशी खावा. रोज 1 लसूण पाकळी खाली ना, ब्लड सर्क्युलेशन खूप छान चालतंय. बरीच लोक बघा रक्त पातळ व्हायची गोळी घेतात, कोण कोण काय काय खाते. एकदा फक्त तुम्ही लसूण पाकळीचा प्रयोग 8 दिवस करा, तुम्ही कुठल्या गोळीला हात लावला नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि ह्यातनं जर समजा तुम्ही हे 3 महिने 2 महिने जर केलात तर परत वर्षभर काय करायची गरज लागत नाही. एकदम स्वस्थ राहते, हृदय खूप छान राहते. करून बघा. ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं चालायला लागतंय. बऱ्याच लोक बघा कांदा खात नाहीत, कांदा लसूण खात नाहीत. मी सांगेन बघा, तुम्हाला बऱ्याच लोकांना असं वाटते त्यातनं तामस बुद्धी वाढते, त्यातनं राग वाढतो, अमुक वाढतो, तमुक वाढतो. मान्य आहे, ते का वाढतं, कारण त्यातनं एनर्जी वाढते म्हणून ते वाढते. पण विनंती करेन, औषध म्हणून खायला काय हरकत आहे. कांदा, कांदा औषध म्हणून खायला काय हरकत आहे आपल्याला. कांद्यामध्ये खरोखर सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचन शक्ती वाढवते. दुसरी गोष्ट लिव्हर जे असते ना, लिव्हरला बऱ्याच लोकांना बघा लिव्हर सोयरेसिस झालेला असते, बऱ्याच लोकांना कावीळ होते, बऱ्याच लोकांना लिव्हरचा आजार होते. जरा जेवलं की लय जेवल्यासारखं होते, पोटात मावत नाही, अस्वस्थ व्हायला लागते. ह्या लोकांनी कच्चा कांदा जेवणाबरोबर खायचा, ऑटोमॅटिक पचनक्रिया वाढायला लागते. पचनक्रिया वाढायला लागते. बरीच लोक म्हणतात तोंडाचा वास मारतोय. तोंडाचा वास मारत नाहीये, तो काय करतोय कांदा माहिती आहे, तोंडातला बॅक्टेरिया मारत असतो, त्या बॅक्टेरियाचा वास यायला लागतो. बॅक्टेरिया मारायचं काम, तोंडातला बॅक्टेरिया, दाढेतला बॅक्टेरिया असतो ना, तो कच्चा कांदा काय करतो, ते तोंडातला बॅक्टेरिया मारायचं काम करतोय. म्हणून तुम्हाला सांगतो की कांदा थोडा तरी जेवणात खाल्ला पाहिजे, तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. हृदय खूप छान राहील, बॅक्टेरिया मरून जाईल.